उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा नाहीच आहे, कारण पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम असणार आहे। केंद्रानं कांदा निर्याती संदर्भात परिपत्रक काढत ही माहिती दिली। 7 डिसेंबर 2023 ला निर्यात बंदीचा आदेश हा काढण्यात आला होता। सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यायचा म्हटला की फक्त शेतकऱ्यांच्याच मानगुटीवर पाय द्यायचा, हे सरकारचं धोरण आहे, ते अतिशय चुकीचं आहे। या देशातले शेतकरी आत्महत्येच्या मार्गावरती आहे। दुष्काळाची परिस्थिती, कसं जगावं हा प्रश्न आहे। अशा काळामध्ये बाजारभाव पाडणं हे योग्य नाही। आम्हाला अपेक्षा आहे की केंद्र सरकारनं आणि या भाजप सरकारनं हा निर्णय मागं घ्यावा, आणि जर हा निर्णय मागं घेतला नाही तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप सरकारला निश्चितपणे शेतकऱ्यांच्या या असंतोषाला सामोरा जावं लागेल। या संदर्भात अमोल कोल्हे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आज केंद्र सरकारचं जे पुन्हा कांदा निर्यात बंदी ही 31 मार्चच्या पुढे सुद्धा वाढवण्याचं नोटिफिकेशन आलंय, ते पाहता या मोदी सरकारचं सर्वसामान्य शेतकरी विरोधी धोरणाचा हा चेहरा पुन्हा एकदा उघड झालेला आहे। आणि दुर्दैव हे आहे की महाराष्ट्रातले दिग्गज नेते हे जागा वाटपासाठी वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करतात, परंतु सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आवाज उठवण्याला यांच्याकडे वेळ नसावा, हे खरोखर दुर्दैव आहे। आणि या निर्णयाचा मी पुन्हा एकदा निषेध करतो, आणि या निर्णयानं मोदी सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा समोर आलाय हे स्पष्ट होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।